ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्हासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर महानगर पालिका के चुनाव से पूर्व ही वोटिंग लिस्ट में गड़बड़ी की शिकायत करीब हर वार्ड से मिल रही है। वार्ड रचना नियमानुसार न होने और वोटिंग लिस्ट में भी धांधली के चलते राकांपा जिला अध्यक्ष भारत गंगोत्री ने उल्लासनगर मनपा आयुक्त मनीषा अवाले से मिलकर शिकायत की है और कहा है कि अगर वोटर लिस्ट में सुधार नहीं हुआ तो वे न्यायालय का दरवाजा खटखटाएंगे। वहीं उबाटा के जिला अध्यक्ष धनंजय बोडारे ने भी कहा है कि हजारों वोटर्स के नाम गलत वार्ड में डाल दिए गए हैं, जबकि कुछ के नाम आसपास के वार्ड में डाल दिए गए हैं। बोडारे ने विपक्षी दलों के साथ मिलकर अपना ऐतराज दर्ज किया है। वहीं राकांपा जिला अध्यक्ष भारत गंगोत्री ने कहा है कि मतदार यादी जो प्रसिद्ध की गई है उसमें फोटो भी नहीं डाले गए हैं और कहीं दूसरे वार्डों के मतदाताओं का नाम डाला जा रहा है। कई जगहों नामों में गलती है तो कई जगहों पर पत्ते में गलतियां हैं। ऐसा समझा जा रहा है कि कुछ विशेष नेताओं व विशेष पार्टी को फायदा पहुंचाने के लिए पैनल के मतदाताओं में फेरबदल और बाउंड्री बनाई गई है। इस कार्य में कुछ भ्रष्ट अधिकारी व कर्मचारियों का भी समावेश है। जांच करके उन पर गुनाह दाखिल होना चाहिए। मतदाता सूची में सुधार की जरूरत है और बाउंड्री भी जो अनाप शनाप बनाई गई है उसे भी दुरुस्त करने की आवश्यकता है। ऐसे में चुनाव रद्द करना ही बेहतर होगा। जो हाल अंबरनाथ का हुआ है कहीं वो हाल उल्लासनगर का चुनाव के दौरान न हो, इसलिए चुनाव से पूर्व उसकी प्रक्रिया इन सभी गड़बड़ियों को दूर करके होनी चाहिए। ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आपण तुम्ही पाहताय, महाराष्ट्राचे सुज्ञ नागरिक पण पाहतायत। काल ज्या ज्या ठिकाणी मतदान झालं तिथं बिहारची अवस्था कमी आहे, बिहारमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने निवडणुका पार पडल्या। त्याच्यापेक्षा गया गुजरात महाराष्ट्राची या महाराष्ट्राची प्रतिमा कालच्या या निवडणुकीमध्ये झालेली। खास करून निवडणूक आयोगाने अंबरनाथ आणि इतर नगर परिषदेच्या नगरपंचायतीच्या निवडणुका ऐन म्हणजे एक दिवस असताना पुढे ढकलल्या। कारण काय दिलं तर कोर्टाने 23 तारखेच्या अगोदर निकाल देणं अपेक्षित होतं, तो निकाल लागला नाही, 23 तारखेनंतर लागला। म्हणून चिन्ह वाटप 26 नंतर झालं आणि म्हणून 2 तारखेला होणाऱ्या निवडणुका 30 तारखेला 29 तारखेचा GR येतोय रात्री 10 किंवा रात्री 10च्या नंतर रविवारी, आणि त्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत किंवा पुढे 20 तारखेला घेतलेल्या आहेत। गरीब जे धनदांडगे उमेदवार आहेत त्यांचं ठीक आहे, पण जे गरीब उमेदवार अक्षरशः यांनी देशोधडीला लावतात। म्हणजे आता त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी विचारले सरकारचं डोकं ठिकाणाला, सरकार अस्तित्वात आहे की नाही हे प्रश्न आहे। जे सरकार निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित राबवू शकत नाही, म्हणजे केंद्रामध्ये बीजेपी सरकार आल्यानंतर या अंबरनाथ शहरामध्ये पहिल्यांदा निवडणूक होत आहे 2015 नंतर, आधी 10 वर्षांनंतर पहिली निवडणूक। 10 वर्षांनंतर सुद्धा ती निवडणूक व्यवस्थित पार पाडू शकत नाही। मतदार याद्याच्या बाबतीत तेच, म्हणजे महानगरपालिकेमध्ये IAS ऑफिसर्स असतील किंवा MPSC UPSC झालेले अधिकारी दिलेले असताना सुद्धा प्रत्येक मतदार याद्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी घोळ मुद्दामून केलेला आहे। हे का केलं जाते? जे लोक जे ओरडतात त्यामुळे लोक प्रचंड नाराज आहेत। म्हणजे हे सरकार मतदार याद्या व्यवस्थित करू शकत नाहीत, मतदारसंघाची रचना व्यवस्थित करू शकत नाहीत, निवडणुका घेऊ शकत नाहीत। गंमत म्हणजे 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स बोलवतोय आणि 2 नोव्हेंबरला निवडणूक डिक्लेअर करते। या 28 दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनीच हे केलेली आणि त्यांचाच नंतर मग एक दिवस प्रचाराचा वाढवतो। हे कधी 29ला सांगतात की प्रचार वाढवतात आणि 30 तारखेला GR येतोय की निवडणूक पुढे ढकललेली आहे। मग पुढे ढकलत होतं, मग 28 दिवसाची कालमर्यादा का दिली, कुणाच्या इशाऱ्यावर दिली?
एक सत्ताधारी पक्ष मतदार याद्यांच्या विरोधात ओरडतात की मतदार याद्या करताना ते इथले प्रदेशाध्यक्ष अगदी चीफ ऑफिसरला बोलत मी इलेक्शन रद्द करेन, आणि एका निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलण्याचा दुसरा सत्ताधारी पक्ष त्याच्या विरोधात आहे. म्हणजे काय चाललेलं आहे वाटते काय? क्लिअर कट आहे. नाहीतर 4 तारखेला 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोग अचानक येतोय. फक्त आतापर्यंत इतिहासामध्ये एवढी शॉर्ट मुदत कधीच दिली नव्हती. कशासाठी दिली? ही कुणाच्या तरी इशाऱ्यावर दिलेली आणि आता पुढे ढकललेली आहे. म्हणजे 28 तारखेला किंवा 29 तारखेला प्रचाराची मर्यादा जी 30 तारखेला संध्याकाळी संपणार होती, तर 1 तारखेला 10 वाजेपर्यंत, म्हणजे आतापर्यंत कधी झालेलं नाही. हे निवडणूक आयोगच देतोय आणि दुसऱ्या दिवशी परत त्यांचाच निर्णय बदलतोय की ती निवडणूक रद्द केलेली आहे. कारण न्यायालयाने जे अपील होते जिल्हा न्यायालयामध्ये ते उशिरा निकाल लागलेत. निकाल का लागले उशिरा? का तुम्ही वेळच कमी दिला होता. तो सफिशियंट वेळ दिला असता तर निकाल सुद्धा न्यायालय म्हणजे न्यायालयावर टाकायचं. आता न्यायालय म्हणजे निवडणूक आयोग बोलतो की न्यायालयाने उशीर लावला म्हणून ते निवडणूक रद्द केलेली आहे. म्हणजे न्यायालयाला सुद्धा निवडणूक आयोग चुकीचे ठरवते आणि त्यामुळं प्रचंड नाराजी संपूर्ण लोक महाराष्ट्रामध्ये लोक फार फार नाराज आहेत. किती या निवडणूक यंत्रणेचा किती गैरवापर आहे, खर्चाचा किती अपव्यय आहे. म्हणजे शासकीय खर्च याची भरपाई कोण करणार आहे? त्यानंतर उमेदवारांनी जे चळवळीतले उमेदवार आहे ज्यांना हे पटत नाही, हे गुंडांचं राज्य, एक भ्रष्टाचाराचं राज्य, आज हे सरकार देतंय काय? निवडणुका विरहित राज्य, गुन्हेगारांचं राज्य. बघा ना कालच्या ह्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी मारामारी, पोलिसांच्या समोर पोलीस हतबल झाले दिसते. पोलिसांसमोर गाड्या तोडफोड होत आहेत, पोलिसांसमोर मारामाऱ्या होत आहेत. कोण सांगतं रिव्हॉल्वर काढले, कोण सांगतंय मला पळवून नेलं, किडनॅप केलं. आणि प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना सांगावं लागतं की लोकप्रतिनिधीने मर्यादा पाळल्या पाहिजेत. एक आमदारांवर गुन्हा दाखल करावा लागतो गोपनीयतेचा भंग म्हणून. आमदार आतमध्ये जाऊन एका महिलेला सांगतोय की इथं बटन दाबा म्हणून. हे कुठलं चाललंय? कुठं चाललोय आम्ही प्रगतीकडे चाललोय का अधोगतीकडे चाललोय? लोकशाही तर संपुष्टात येते हे जाहीर झालेलं आहे. परंतु हे माझं तर एक म्हणणं आहे की सरकार जी निवडणूक आहे सुद्धा व्यवस्थित लावू शकत नाहीत, घेऊ शकत नाहीत, ते लोकांना काय देणार आहे? आत्तापर्यंत असं कधी झालं होतं? 1% 1-2% असायचे इकडे तिकडे, पण 4-4 हजार 5-5 हजार मतदार इकडचे तिकडे जाणून बुजून केलेले. महापालिकेचे कर्मचारी मतदार याद्या तयार करत असतात. वर आता कधी नव्हे असे IAS अधिकाऱ्यांच्या सुपरविजनमध्ये होते. मग IAS अधिकारी बाहेर फिरतात की नाही, काय करतात? त्यांना माहीत पडत नाही का? एक तर माहीत पडत नाही किंवा त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही किंवा कुणाच्या तरी इशारा खातर चाललेले. म्हणजे दोन्ही जर अशा अधिकाऱ्यांना जे मतदार याद्या सुद्धा करू शकतात, शहराची कामं काय करणार आहेत? जो निवडणूक आयोग किंवा सरकार निवडणुका घेऊ शकत नाही, ते सरकार काय चालवणार आहेत? लोकांना सुविधा काय देणार आहेत? साधी गोष्ट. लोकशाहीचा पाया निवडणूक आहे आणि ती निवडणूक व्यवस्थित राबवू शकत नाही, हे सरकार निकम्मे. ते सत्तेतेच बोलतात ना, मग सत्तेतील लोक बोलतात हीच मग एक सत्य आहे. दुसरं वेगळं काय बोलायला पाहिजे? आणि हे सगळ्या लोकांना कळतंय. ज्या पद्धतीनं निवडणुकीचा कार्यक्रम लावला आहे, ज्या पद्धतीनं निवडणुकीचा प्रचाराचा मुदत वाढवला आणि दुसऱ्या दिवशी परत म्हणजे कुठल्या तरी कोणाच्या तरी इशाऱ्यावर चाललेले, हे सरळ सरळ जाहीर आहे. हे जे पेरलं तेच उगवणार आहे. नंतर याचा त्रास सगळ्या देशाला होणार आहे. मला भीती आहे की ज्या पद्धतीची परिस्थिती बांगलादेश, श्रीलंका आणि बाजूच्या देशांमध्ये झालेली, ती परिस्थिती या देशामध्ये येऊ नये. दुर्दैवानं तशी वेळ आलेली, पण वेळीच जनता सावरेल आणि जनताच अशी वेळ येऊ देणार नाही. जनताच नेपाळ किंवा श्रीलंका होऊ दे किंवा बांगलादेश होऊ देणार नाही, याची मला खात्री आहे. पण लोकांनी जागृत व्हावं. ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।